त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ब्लॉग्स विथ मंदार। आत्ता पहाटेचे 7 वाजलेले आहेत आणि मी कनकेश्वरच्या पायथ्याशी आहे। कनकेश्वरला शंकराचं मंदिर आहे, तर मी वरती मंदिरात चाललो आहे आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर पण एकदम सुंदर आहे। तर सुरुवात करूयात आजच्या ब्लॉगला। मापगाव हे कनकेश्वरचे बेस विलेज आहे। जर तुम्हाला कनकेश्वरला यायचं असेल तर अलिबाग गाडी पकडून पार्लेखिंडीमध्ये उतरा। पार्लेखिंडीतून ऑटो करून तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये डायरेक्ट कनकेश्वरच्या पायथ्याशी याल। सुरुवातीपासूनच पायऱ्या चालू होतात। जवळपास 650 पायऱ्या आहेत पूर्ण मंदिरापर्यंत पोहोचायला। हे बघा इथे लिहिलेले पण आहे, 5000 फूट उंची आहे। तुम्ही जर प्रायव्हेट गाडीने येणार असाल, जर 4 व्हीलर आणणार असाल तर इथे 4 व्हीलर पार्किंगला पण जागा आहे तिकडे, आणि 2 व्हीलर असेल तर 2 व्हीलर पण इथे पार्क करू शकता। आणि इथे समोर पण जागा आहे, तिथे पण तुम्ही 2 व्हीलर पार्क करू शकता इथे। या साईडला सूर्योदय होत आहे। सुरुवातीचे 350 पायऱ्या जवळपास अशाच आहेत। पायऱ्यांची हाईट जास्त आहे, त्याच्यामुळे चढताना दम लागतो आणि टाईम पण लागेल। आणि 350 पायऱ्यांच्या नंतर पायऱ्या नॉर्मल आहेत, तर त्याच्यानंतर आपण पटापट जाऊ शकतो।
हा बघा इथे एक स्टॉल आहे. वरती जायपर्यंत असे ठिकठिकाणी स्टॉल लागतात जिथे पियाच्या पाण्याची, लिंबू सोडा आणि स्नॅक्सची सोय केलेली असते. ते आपण विकत घेऊ शकतो. ॲक्च्युली संडेला ते चालू असतं, कारण की संडेला बरेच जण मंदिरात येतात दर्शन घ्यायला. सो संडेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते चालू असतं. इथे बोर्ड आहे ओम नमः शिवायचा. हा बोर्ड माझ्या घरातला पण दिसतो. त्या साईडला तिकडे माझं घर आहे. इथं कॅमेरा दिसत नसेल पण इकडनं मला थोडंफार दिसतंय. सो घरातनं पण मला हा बोर्ड दिसतो. श्री कनकेश्वर देवस्थान. अजून 425 पायऱ्या चढायच्या आहेत. हे पहा, इथे पण छान सोय केली आहे बसायसाठी. हे पहा, इथून पूर्ण अरबी समुद्र दिसतोय. तर एकदम टोकाला समुद्र येतो आणि या साईडला इकडे RCF आहे. कॅमेरामध्ये एवढं दिसत नसेल, तिथे ती RCF कंपनी आणि इथून खालूनच रेल्वे लाईन जाते RCFची. RCFचा जो माल आहे तो रेल्वेने त्यांना पास होतो. आणि इथं डोंगर आहे. हा मोबाईलमध्ये शूट केलेला व्हिडिओ आहे, याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल. ही बघा, ही आहे RCF कंपनी. आणि हा ट्रॅक दिसत असेल तुम्हाला, हा रेल्वेचा ट्रॅक आहे. RCFचा जो काही माल सप्लाय होतो तो रेल्वे थ्रू होतो. आणि हा इथे अरबी समुद्र तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण त्या झाडांच्या मागे पूर्ण समुद्र आहे.
ही देवाची पायरी म्हणून ओळखली जाते, सो ह्याची पण पूजा करतात. इथे पण लिहिलं आहे खाली देवाची पायरी. आणि अजून 350 पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. इथून एक रस्ता आहे बैरवड गावातनं कणकेश्वरला यायला. मी पण बैरवड गावातच राहतो. सो आत्ता मी पायऱ्यांनी आलो, पण उन्हाळ्यामध्ये फॅमिली असेल तर आम्ही शॉर्टकटने जातो. इथून हा रस्ता डायरेक्ट पिण्याच्या टाकीपर्यंत येतो. सो एवढ्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या स्किप होतात. आणि ह्या पायऱ्यांची हाईट जास्त असल्यामुळे इकडनं येणं पण थोडं इझी पडतं. इथे पिण्याच्या पाण्याची सोय पण केलेली आहे. हे पाणी पिऊ शकता. पिण्याच्या पाण्याच्या टाकीपासूनच्या पायऱ्यांना चढण नाही आहे, तर इकडनं आपण नॉर्मल वॉक करून मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. तर इथनं आता आपल्याला जास्त वेळ नाही लागणार मंदिरापर्यंत जायला. पाहू शकता तुम्ही इथे पायऱ्यांना चढण नाही आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कणकेश्वरला यात्रा असते आणि उद्या त्रिपुरारी पौर्णिमा आहे. सो उद्या इथे यात्रा भरेल. सो शिवभक्तांची पूर्ण गर्दी जमा होते दर्शनासाठी. आणि खाली बरेचसे स्टॉल लागतात, लहान मुलांसाठी पाळणे आणि जत्रा असते पूर्ण. सो उद्या आणि परवा 2 दिवस इकडे यात्रा असणार आहे. वरती वारंवार दिसत नाही. इथे एक मंदिर आहे, पिंड आहे छोटीशी. श्रीपालेश्वर मंदिर.
मंदिर आहे. रिनोव्हेशन चालू आहे ह्याचं मागच्या वर्षीपासून. आणि इथे या साईडला ब्रह्मकुंड आहे. ह्याच्यामध्ये 12 महिने पाणी असतं. पाणी आटतं पण पूर्ण जात नाही. आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं इथपर्यंत, पूर्ण वरपर्यंत पाणी असतं. सो खालची गावातली पूर्व इथे पोहायसाठी येतात. लांबचे पण येतात बरेच जण, कारण की आता सगळ्यांना माहिती पडलं आहे. हे पत्रे पहिले नव्हते, कारण की बरेच जण इथे उभे राहून त्याच्यात उड्या मारायचे. तो कोणाला इजा नको व्हायला म्हणून तिथे पत्रे लावून ठेवले चारी साईडला. श्रीकृष्ण बलराम मंदिर आहे. श्रीकृष्ण बलराम मंदिर. आणि फायनली आपण कनकेश्वर मंदिराजवळ पोचलो. ही पोखरण आहे. ह्याच्यात 12 महिने पाणी असतं. ह्याच्यापेक्षा थोडंसं कमी होईल पण भरलेलंच असतं. आणि मी ह्याच्यातलं आता 1 बॉटल पाणी घेणार आहे, कारण यावर्षी आमच्याकडे देव आलेले, कुलदेवतांचं स्थापना झालेली घरी. सो अशी रीत आहे की त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवांना या पाण्याने आंघोळ घालायची असते. सो मी आता इकडनं 1 बॉटल पाणी घेईन. मी इथून आता 1 बॉटल पाणी घेतो भरून. खूप खोल आहे. ह्याच्यातलं पाणी कधीच नाही आटत. जास्तीत जास्त 4 ते 5 फूट कमी होतं त्याच्यापेक्षा आत्ता जेवढं आहे उन्हाळ्यामध्ये, पण भरपूर पाणी असतं. इथे समोर दुकान आहेत. इथे ब्रेकफास्ट पण भेटतो. जर तुम्ही संडेला आलात किंवा एरवी आलात तरी पण ऑर्डर द्यावी लागते आणि तुम्हाला गरम गरम ब्रेकफास्ट पण बनवून भेटेल.
इथे ह्या साईडला गणपती मंदिर आहे, रामसिद्धिविनायक मंदिर. विष्णू मंदिर. आणि इथे आहे गणपती मंदिर. माझं दर्शन घेऊन झालं आहे आणि मी पाणी पण घेतलेलं आहे पोखरणीतून. सो आता मी खाली उतरतो आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.